चॅप्टर 3 सर्कल जॉमेट्रीचा, त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर 6. तर काय क्वेश्चन दिलाय पाहूया. तर इन फिगर 3.86, तर या फिगर मध्ये सर्कल विथ सेंटर एम, या ठिकाणी हा जो मोठा सर्कल आहे त्याचा सेंटर आहे एम, टचेस द सर्कल विथ सेंटर एन. तर हा जो मोठा सर्कल आहे तो सर्कल काय करते, टच करते, टच द सर्कल विथ सेंटर एन ऍट पॉइंट टी. बघा, तर इथं तुम्हाला एक मध्ये एक छोटा सर्कल दिसतंय का? तर ह्या छोट्या सर्कलचा सेंटर काय आहे बघा, एन. दिसतोय का? हा छोटा सर्कल आहे त्याचा सेंटर आहे एन, आणि हा मोठा सर्कल आहे त्याचा सेंटर आहे एम. तर या फिगर मध्ये 3.86 मध्ये सर्कल विथ सेंटर एम टचेस द सर्कल विथ सेंटर एन ऍट पॉइंट टी. तर हे दोन सर्कल, हे मोठा सर्कल आणि हे छोटा सर्कल, हे एकमेकांना कुठं टच करतायत? टी या पॉइंटला. ठीक आहे, इथपर्यंत बघा, इथपर्यंत मी सांगितलंय. आता नेक्स्ट काय दिलंय बघा, रेडियस आर एम. बघा, हे जे रेडियस दिसते का तुम्हाला, आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ऍट एस. तर हा जो रेडियस आहे आर एम, या छोट्या सर्कलला एस या पॉइंटला टच करतो हा रेडियस. रेडियाई ऑफ सर्कल्स आर 9 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी काय केलंय आपल्याला, हे जे दोन सर्कल आहेत या फिगर मध्ये त्यांची रेडियस दिलेत आपल्याला. तर एक आहे रेडियस 9 सेंटीमीटर आणि या छोट्या सर्कलचं रेडियस आहे 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे. फाइंड द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली काय क्वेश्चन दिलेत त्यांचे आन्सर्स आपल्याला फाइंड करायचे. हेन्स फाइंड द रेशो एमएस इज टू एसआर. तर हे एमएस इज टू एसआर यांचा रेशो फाइंड करायचा आपल्याला. तर यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एमटी. तर एमटी जे आहे बघा, एम पासून टी पर्यंत, तर ह्याची लेंथ फाइंड करायची आपल्याला, एमटी. त्यानंतर फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एमएन. एमएन ची पण लेंथ फाइंड करायची. त्यानंतर फाइंड द मेजर ऑफ अँगल एनएसएम. तर एनएसएम, तर या अँगलचे पण मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचे. तर मोठा क्वेश्चन आहे, पण एक स्टेप बाय स्टेप आपण करूया. तर मी फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एमटी. तर एमटी चं आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचंय. तर एमटी आणि एम आर आपल्याला क्वेश्चन मध्ये एम आर दिलेलं आहे. एम आर म्हणजे काय, रेडियस ऑफ सर्कल. तर रेडियस ऑफ सर्कल आपल्याला दिलेले 9 सेंटीमीटर. मग एमटी पण काय, रेडियस ऑफ सर्कलच आहे ना, एमटी हे पण रेडियस ऑफ सर्कल आहे. तर एमटी ची व्हॅल्यू किती येणार मग, 9 सेंटीमीटर येणार. त्यांनी विचारलं होतं फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एमटी. तर एमटी फाइंड करायचं होतं, आणि आपल्याला या सर्कल, हा जो मोठा सर्कल आहे, हा स्मॉलर सर्कल, हा बिगर सर्कल. तर या ठिकाणी हा बिगर सर्कलचा रेडियस आहे 9 सेंटीमीटर. तर मग एमटी पण रेडियसच आहे, त्यामुळं ते पण असणार आहे 9 सेंटीमीटर. तर मी इथं लिहितो डायरेक्ट एमटी इज इक्वल टू किती, 9 सेंटीमीटर. त्याचं रिझन काय लिहिणार, तर हे काय आहे, तर हे आहे रेडियस. कुणाचं, रेडियस ऑफ बिगर काय सर्कल, रेडियस ऑफ बिगर सर्कल. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट एम एन. बघा, एम एन ची काय करायची, लेंथ फाइंड करायची आहे एम पासून एन पर्यंत. ठीक आहे. आता एम एन फाइंड करायचे. तर मला सांगा, ह्या ठिकाणी तुम्हाला एन टी काय आहे सांगा बरं, एन टी काय आहे, एन टी, रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल. रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल, व्हेरी गुड. एन टी हे काय आहे, छोट्या सर्कलचं रेडियस आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी हे जे एम टी आहे, तर मी एम टी ला असं लिहू शकतो का बघा, एम टी इज इक्वल टू एम एन प्लस एन टी.
रिझन काय, एम एन आणि टी हे तिन्ही पण पॉइंट्स एकाच लाईनवर येतात, कोलिनियर आहेत. हा, आता इथं व्हॅल्यू सांगा मला, एम टी ची व्हॅल्यू किती आहे? एम टी इज इक्वल टू 9. एम एन इज इक्वल टू, एम एन ची व्हॅल्यू माहिती आहे का? एम एन माहित नाही आपल्याला, फाइंड करायचंय एम एन सेगमेंट, एम एन फाइंड करायचंय. एन टी ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. एन टी ची व्हॅल्यू किती आहे? तर या ठिकाणी एन टी म्हणजे काय, तर एन टी म्हणजे हे रेडियस आहे स्मॉलर सर्कलचं, आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये रेडिया ऑफ सर्कल्स दिलेले, एक आहे 9 सेंटीमीटर, एक आहे 2.5 सेंटीमीटर. तर स्मॉलर सर्कलचं रेडियस आहे 2.5 सेंटीमीटर, म्हणजे एन टी ची व्हॅल्यू आहे 2.5. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला एम एन फाइंड करायचं. तर आता कसं फाइंड करणार, तर 9 हा 2.5 काय करायचं, या साईडला आणायचं. तर हे काय येईल, -2.5 इज इक्वल टू एम एन. सर आवाज अडकळत. 9 - 2.5 किती येते? 9 - 2.5 बऱ्याच जणांना येत नाही बघा. 9 - 2.5. आता 9 ला कसं लिहायचं, हे 2.5 आहे, तर 9 ला आपण असं लिहूया 9.0. तर 2.5 ला कसं लिहिणार, 2.5. आता ह्या सबट्रॅक्शन करायचं दोन्हीचं, 0 मधून 5 सबट्रॅक्ट करायचे, तर करता येत नाही. इकडून एक कॅरी, इथं 10, इथं 8. 10 मधून 5 गेले 5, 8 मधून 2 गेले 6, 6.5. तर या ठिकाणी एम एन ची व्हॅल्यू किती आली, 6.5. युनिट वगैरे दिलंय का, सेंटीमीटर. बघा थर्ड क्वेश्चन काय म्हणतंय, फाइंड द मेजर ऑफ अँगल एन एस एम. तर फिगर मध्ये नीट ऑब्झर्व करा. तर एन एस एम हे मी आधी ड्रॉ करून घेतो. हा अँगल तुम्हाला दाखवतो आधी. बघा फिगर मध्ये बघा एन एस एम हा अँगल सापडला का तुम्हाला फिगर मध्ये? बघा एन एस एम सापडला का, दिसतोय सगळ्यांना अँगल एन एस एम फिगर मध्ये? बघा इथं आहे एन एस एम. तर याचं मेजरमेंट किती आहे आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगायचं आहे, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये. तर या ठिकाणी मला सांगा एम आर हे काय आहे, सेगमेंट एम आर काय आहे? सेगमेंट एम आर इज, एम आर काय आहे या छोट्या सर्कल साठी? एम आर काय आहे, रेडियस आहे का काय आहे? एम आर रेडियस आहे, हे करेक्ट आहे. पण मला काय विचारायचंय तुम्हाला, की हा जो छोटा सर्कल आहे या छोट्या सर्कल साठी आर, एम आर टँजंट आहे. व्हेरी गुड, इज अ टँजंट, इज अ टँजंट. आता मला सांगा हे टँजंट कुणाला आहे? एम आर इज अ टँजंट टू अ स्मॉलर सर्कल. या छोट्या सर्कल साठी हे काय आहे, टँजंट आहे. आणि यामध्ये एन एस काय आहे बघा, या छोट्या सर्कल मध्ये एन एस काय आहे? रेडियस. एन एस काय आहे छोट्या सर्कल साठी? रेडियस. बरोबर आहे का? एन एस हे छोट्या सर्कल साठी रेडियस आहे का नाही? हो. मग मला सांगा अँगल एन एस एम ची व्हॅल्यू किती आहे? एन एस एम इक्वल टू किती, आणि रिझन? काल झालंय आपलं, 2-3 वेळा सांगितलंय मी तुम्हाला. एखाद्या सर्कलला टँजंट आणि रेडियस हे काय असतात एकमेकांना? परपेंडिक्युलर. एकमेकांना टँजंट आणि रेडियस परपेंडिक्युलर असतात. तर मग या ठिकाणी अँगल एन एस एम किती असणार आहे? 90 डिग्री. रिझन कोणता थेरम? डिग्री.
कोणता थेरम? टँजंट थेरम. टँजंट टँजंट थेरम. थेरम. व्हेरी गुड. टँजंट थेरम. तर मग आपल्याला आय थिंक तिसऱ्याचं पण उत्तर मिळाले. तिसऱ्याचं पण उत्तर मिळालं. आता राहिलंय काय बघा, या क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन बाकी आहे. तर काय क्वेश्चन बाकी आहे सांगा बरं, काय बाकी आहे या क्वेश्चन मध्ये? काय फाइंड करायचं बाकी? सांगा लवकर. MS is to SR याचा रेशो फाइंड करायचा. करेक्ट. तर हे चौथं, हे जे 3 झालेत ह्याच्यानंतर हे चौथं म्हणू आपण, फोर्थ म्हणू शकतो याला. तर फोर्थ म्हणूया. तर फोर्थ मध्ये आपल्याला रेशो फाइंड करायचा. आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करतोय. तर 4 काय आहे? तर फाइंड रेशो ऑफ MS is to SR. तर या ठिकाणी MS आणि SR चा रेशो फाइंड करायचा आहे. तर हे रेशो फाइंड करण्यासाठी आपल्याला MS ची व्हॅल्यू माहित पाहिजे आणि SR ची पण व्हॅल्यू माहित पाहिजे. तर आपण आता काय करतोय, या MS ची व्हॅल्यू फाइंड करतोय. तर या ठिकाणी आपल्याला NM ची व्हॅल्यू माहिती आहे 6.5, NS ची व्हॅल्यू पण माहिती आहे 2.5. तर MS हे जे आहे त्याची आपण व्हॅल्यू फाइंड करणार आहे. तर या ठिकाणी अँगल NSM इज इक्वल टू 90 डिग्री आहे. तर आपण इथं पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. तर पायथागोरस थेरम सांगा मला या ट्रायंगल साठी, NSM किंवा MSN या ट्रायंगल साठी पायथागोरस थेरम सांगा लवकर फास्ट. 90 डिग्रीची अपोजिट साइड कोणती आहे? MN स्क्वेअर. व्हेरी गुड. इक्वल टू MS स्क्वेअर प्लस NS स्क्वेअर. व्हेरी गुड. तर हे काय आहे? हा आहे पायथागोरस थेरम. ठीक आहे. ओके. आता मला सांगा MN ची व्हॅल्यू किती आहे? 6.5 स्क्वेअर. MS ची व्हॅल्यू किती आहे? 2.5. MS माहिती का आपल्याला? MS माहित नाहीये. NS ची व्हॅल्यू किती आहे? 2.5 स्क्वेअर. ठीक आहे. आता 6.5 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर काय करणार तुम्ही? 6.5 इंटू 6.5 करणार. पण हे करण्यापेक्षा मी अजून एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. काय करायचं बघा, 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. तर हा इथं 25 लिहायचं. 5 च्या अगोदर पॉइंट आहे तर इथे पॉइंट लिहायचं. आता मला सांगा 6 नंतर येणारा नंबर काय आहे? 7. तर 6 आणि 7 चं मल्टिप्लिकेशन करायचं. किती येते? किती येते? 6 7 जा 42. तर हे 42 आलं. समजलं का? हे 42.25 कसं आलं? समजलं? ओके. आता हे MS स्क्वेअर जशाल तसं लिहा. आता मला सांगा इथं पण सेम तसंच करायचं. 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. 2 नंतर येणारा नंबर कोणता आहे? 3. 2 3 चा किती? 6. आलं का? 6.25. आता काय करणार तुम्ही? 42.25 हा 6.25 लेफ्ट साइडला आणायचा. तर तो होतो -6.25 इज इक्वल टू MS स्क्वेअर. आता काय करायचंय आपल्याला? 42.25 मधून 6.25 मायनस करायचं. किती राहतंय? किती राहील? 36 राहते. सबट्रॅक्शन करा. कुणाला काही डाऊट असला तर सबट्रॅक्शन करा. तर MS आता इथं काय करणार आपण? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ठीक आहे. तर मग इथं काय येणार? MS इज इक्वल टू अंडर रूट 36. कसं आलं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. ठीक आहे.
तर इथं बघा ms इज इक्वल टू किती आलं 36 चा स्क्वेअर रूट किती आहे 6 36 चा स्क्वेअर रूट किती आहे 6 तर ms ची व्हॅल्यू किती आली 6 आता मला सांगा ms ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला पण आता काय ms ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे आता sr ची व्हॅल्यू फाइंड करायची तर मला सांगा sr फाइंड करायचे sr या समोरच्या साईडला आहे ms तुम्ही फाइंड केला आता 6 आलेला आहे आता मला सांगा mr म्हणजेच काय ms प्लस sr बरोबर आहे का mr म्हणजेच काय mr इज इक्वल टू ms प्लस काय sr बरोबर आहे का आता व्हॅल्यू mr ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं mr ची व्हॅल्यू किती आहे 9 mr 9 आहे ms ची व्हॅल्यू किती आहे 6 sr ची व्हॅल्यू फाइंड करायची तर 9 मायनस 6 इज इक्वल टू sr किती येणार sr इज इक्वल टू 3 सेंटीमीटर ठीक आहे आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय रेशो विचारला होता ना कोणता रेशो विचारलाय ms अपॉन sr ms ची व्हॅल्यू किती आहे 6 sr ची व्हॅल्यू किती आहे 3 3 1 जा 3 2 जा तर काय आलं हे 2/1 2/1 म्हणजेच काय 2:1 तर इथं आपल्याला रेशो जे आहे तो मिळाला आपल्याला ms इज टू sr चा रेशो आहे ms इज टू sr चा रेशो काय आला मग 2:1 समजलं का तर क्वेश्चन नंबर 7 इन द adjoining figure circles with center x and y touch each other at point z तर हे दोन सर्कल या z या पॉइंटला एकमेकांना टच करतायत a secant passing through z intersects the circle at point a and b respectively तर या z मधून एक सेकंड या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे बघा हा आणि तो या दोन्ही सर्कलला कुठं टच करतोय या सर्कलला A ला आणि या सर्कलला B ला तर हा सेकंड आहे जो Z मधून पास होईल या Z मधून पास होतोय प्रूव्ह दॅट रेडियस XA तर हे जे XA आहे या सर्कलचा रेडियस आहे पॅरलल टू रेडियस YB तर हा या सर्कलचा रेडियस आणि या सर्कलचा हा रेडियस हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं इथं म्हणजे प्रूव्ह दॅट मध्ये तर काय म्हणतंय फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट द प्रूफ तर या ठिकाणी काही गॅप्स दिलेले आपल्याला ते फिल करायचे तर सगळ्यात आधी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेलं आहे तर कन्स्ट्रक्शन काय करायचे ड्रॉ सेगमेंट XZ तर XZ एक ड्रॉ केला अँड डॅश डॅश सांगा XZ आणि दुसरा कोणता ZY किंवा YZ तर हे झालं बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स तर जे थेरम आहे टचिंग सर्कल्स पॉइंट्स XZY डॅश डॅश काय आहेत बघा बरं X Z आणि Y काय आहेत कोलिनियर अभय म्हणते कोलिनियर बाकी काय म्हणते हे तिन्ही पॉइंट्स काय दिसतात तुम्हाला X Z Y हे तिन्ही पॉइंट्स कसे आहेत R डॅश डॅश हे दोन्ही सर्कल एकमेकांना टच करतायत Z या पॉइंटला आणि X Z Y फिगर मध्ये दिसते तुम्हाला हे कसे आहेत पॉइंट्स हे तिन्ही पण
येतंय का कुणाला? हा, येतंय का? चला ऑनलाईन मध्ये येतंय का कुणाला फास्ट? नाही येते. आणि अजून कोणी दिलं उत्तर? सायलीन दिलं का? तर या ठिकाणी एक्स, हा, अजून कोणी दिलं असेल तर एक्स झेड वाय हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत? कोलिनियर. ओके. आता बघा अँगल एक्स झेड ए हा जो अँगल आहे हा कॉन्ग्रुएंट आहे या डॅश डॅश अँगलला, आणि हे दोन्ही अँगल काय आहेत? अपोजिट अँगल्स आहेत. तर ह्या अँगलचं नाव सांगा. एक्स झेड ए, वाय झेड बी, वाय झेड बी म्हणजे हा जो अँगल आहे हा अपोजिट कुणाला आहे? या अँगलला आहे. बरोबर आहे. हे दोन्ही कसे अपोजिट अँगल आहेत. तर या ठिकाणी एक्स झेड ए, तर हा अँगल वाय झेड बी पण म्हणू शकतात किंवा बी झेड वाय पण म्हणू शकतात. काही म्हणलं तरी हाच अँगल येणार आहे. हा, तर या ठिकाणी मी लिहितो बी झेड वाय किंवा वाय झेड बी पण करेक्ट आहे. हा, मी लिहितो इथं बी झेड वाय. हे दोन्ही अँगल कसे आहेत? अपोजिट अँगल आहेत. ठीक आहे. आता लेट अँगल एक्स झेड ए इक्वल टू अँगल बी झेड वाय इक्वल टू ए. हे दोन्ही पण अँगल काय घेतले दादा? त्यांनी ए घेतलेले, कन्सिडर केले, आणि याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. आता इथं काय म्हणते बघा, सेगमेंट एक्स ए, हा जो सेगमेंट आहे एक्स ए हा कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट एक्स झेड ला. तर एक्स ए आणि एक्स झेड हे दोन्ही पण इक्वल आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत. रिझन काय? सांगा, रिझन काय आहे इथं? हे दोन्ही एक्स ए आणि एक्स झेड बघा, एक्स ए आणि एक्स झेड काय आहेत ते? रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल किंवा सेम सर्कल. हे दोन्ही पण काय आहेत? रेडियस आहेत. एकाच सर्कलचे हे दोन्ही पण रेडियस आहेत ना, एक्स ए आणि एक्स झेड. तर आपण इथं काय लिहिणार? दोन रेडियस असले तर त्याला रेडियाय म्हणतात. रेडियाय ऑफ, हे दोन्ही पण काय आहेत? एक्स ए आणि एक्स झेड काय आहेत? रेडियाय ऑफ द स्मॉलर किंवा सेम एकाच सर्कलचे हे दोन रेडियाय आहेत, रेडियस आहेत. ठीक आहे. एकापेक्षा जास्त रेडियस असतील तर त्याला रेडियाय म्हणतात. रेडियाय ऑफ द सेम सर्कल. आता या ठिकाणी काय दिले बघा, अँगल एक्स ए झेड हा जो अँगल आहे हा अँगल, नीट लक्ष द्या, बाकीचं इरेज करतो. एक्स ए झेड हा अँगल एक्स ए झेड इक्वल टू डॅश डॅश इक्वल टू ए. तर मला सांगा, हा जो अँगल आहे अँगल एक्स ए झेड हा अँगल इक्वल आहे कोणत्या अँगलला? हा, वाय बी झेड, वाय बी झेड. अच्छा अच्छा, बघा. आणि पुढे रिझन काय दिले बघा, आयसोसेलस ट्रायंगल थिअरम, आणि त्याला या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 दिले. तर मग आयसोसेलस ट्रायंगल थिअरम म्हणता येतं रिझन, आणि हे दोन अँगल एकमेकांना इक्वल आहेत. तर तुम्ही सांगितलं वाय बी झेड. आता आयसोसेलस ट्रायंगल थिअरम अप्लाय करायचा आहे, तर हा अँगल आणि हा अँगल तुम्ही म्हणताय, तर हे दोन्ही अँगल खूप दूर आहेत. आयसोसेलस ट्रायंगल थिअरम कुणाला लावा लागतो? आयसोसेलस ट्रायंगल साठी लावा लागतो. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? ह्या ठिकाणी काय दिलेले आपल्याला? एक्स ए हे कुणाला इक्वल आहे? एक्स झेड ला.
हे दोन्ही साइड सारख्यात, तर ज्या ट्रायंगल मध्ये दोन साइड सारख्या असतात त्याला काय म्हणतो आपण? आयसोसेलस ट्रायंगल म्हणतो आपण. मग मला सांगा ह्या दोन साइड जर सेम असत्यान तर मग हे दोन अँगल सारखे असणार का नाही? हे दोन अँगल सेम असणार. मग मला सांगा हा अँगल ए होता, हा अँगल ए, तर मग हा पण अँगल काय येणार? मग काय येणार? हा ए दिलता ना क्वेश्चन मध्ये ऑलरेडी, इथं आपण ए घेतलाय ना, एक्स झेड ए हा ए दिलाय, तर मग एक्स ए झेड पण काय येणार? ए येणार का नाही? कशाने? आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम नुसार. मग ह्या ठिकाणी ह्या अँगलचं नाव काय आहे सांगा मला? ए झेड एक्स, ए झेड एक्स, ए झेड एक्स किंवा एक्स झेड ए, हे ऑलरेडी एक्स ए झेड, एक्स ए झेड काय सांगितलं तू आता? ए झेड एक्स सांगा. बघा आबाईने सांगितले ए झेड एक्स अँगल सांगितले. तुम्हाला काय वाटतंय? हा अँगल जो आहे एक्स ए झेड, मी आता सांगितलं तुम्हाला एक्स ए झेड, हा अँगल कोणत्या अँगलला सारखा राहणार मग आयसोसेलेस ट्रायंगल थेरम नुसार? सांगा लवकर. या ट्रायंगल मध्ये हा जो ट्रायंगल आहे यामध्ये ह्या दोन साइड सारख्या, हे दोन्ही पण अँगल मग काय असणार? सारखे असणार. तर या दोन्ही अँगल पैकी एक्स ए झेड हे ऑलरेडी दिलेलं आहे, तर मग दुसऱ्या अँगलचं नाव काय जो इक्वल टू ए आहे? एक्स झेड ए. तर एक्स झेड ए आणि ए झेड एक्स दोन्ही पण काय आहेत? सेमच आहेत, बरोबर आहे. तर मग आपण इथं ह्या दोन्ही पैकी एक लिहू. तर आपण इथं लिहू काय? एक्स ए झेड आहे ना, तर आपण लिहू एक्स झेड ए, एक्स झेड ए. तर हे दोन्ही पण करेक्ट आहेत, पण ह्या दोन्ही पैकी एकच लिहायचं आहे. हा अलग लक्षात. तर हे समजलंय का? अँगल एक्स झेड ए कसं आलं हे समजलं का? जर हे समजलं नसेल तर मला सांग. सिमिलरली सेगमेंट वाय बी, तर हा जो सेगमेंट वाय बी आहे, वाय बी कॉन्ग्रुएंट टू डॅश डॅश, सांगा कुणाला कॉन्ग्रुएंट असणार? वाय कुणाला कॉन्ग्रुएंट असणार? एक्स ए. बघा उत्तर आलंय इथं, एक जणांनी उत्तर सांगितलंय. बघा एक्स ए कुठे? एक्स ए इकडे आलं. हा वाय बी, हा जो वाय बी आहे हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? नीट सांगा उत्तर. वाय वाय झेड. अच्छा, कुणी सांगितलं वाय झेड? व्हेरी गुड. वाय झेड करेक्ट आहे. अभयनी पण सांगितलंय वाय झेड सांगितलं. मी जसं विचारलं तसं त्याने सांगितलं फास्ट. व्हेरी गुड. तर या ठिकाणी हा जो सेगमेंट वाय बी आहे, वाय बी हा कॉन्ग्रुएंट आहे कुणाला? सेगमेंट वाय झेड ला. रिझन सांगा बरं काय असं? आयसोसेलस ट्रायंगल थेरम. आयसोसेलस ट्रायंगल थेरम. अरे आयसोसेलस ट्रायंगल थेरम वाय बी रेडियाई ऑफ द सेम सर्कल. अरे वाय बी आणि वाय झेड, वाय बी आणि वाय झेड हे दोन्ही काय आहेत? तर या सर्कलचे रेडियस आहेत. तर आपण इथं रिझन काय लिहिणार? रेडियाई ऑफ सेम सर्कल. व्हेरी गुड. तर हे रेडियाई ऑफ सेम सर्कल आहेत. आता मला सांगा अँगल बी झेड वाय. बघा नीट फिगर मध्ये बघा, बी झेड वाय हा अँगल इक्वल आहे डॅश डॅश ला आणि हे इक्वल आहे ए ला. तर इथं कोण ए आहे? हा अँगल ए आहे का नाही? आपण पहिलेच घेतलेला आहे बघा, एक्स झेड ए, एक्स झेड ए हा ए आहे आणि अँगल बी झेड वाय
BZY हा पण A आहे. तर मग इथं काय आहे बघा, अँगल BZY हा इक्वल डॅश डॅश इक्वल टू A आणि त्याचं रिझन पण इथं लिहायचं. Y काय राहणार सांगा? एक YBZ YBZ किंवा ZBY पण म्हणू शकतो. YBZ किंवा ZBY पण म्हणू शकतो. ZBY. तर या ठिकाणी बघा अँगल BZY हा इक्वल आहे कुणाला? ZBY ला इक्वल टू A. हे दोन्ही पण इक्वल टू काय आहेत? A. तर रिझन काय आहे ह्याचं? आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. कारण की या ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल दोन साइड सारखे आहेत. तर मग हे दोन्ही पण अँगल काय असणार? सारखे असणार. कशाने? आयसोसेलस ट्रायंगल थिअरम नुसार. व्हेरी गुड अभय, व्हेरी गुड. तर बघा या ठिकाणी आपल्याला 3 इक्वेशन मिळालेत बघा. इथं एक इक्वेशन आहे, इथं दुसरं आहे आणि इथं तिसरं आहे बघा. तर काय दिलंय? फ्रॉम 1, 2 and 3 या तिन्ही इक्वेशन पासून बघा, हे एक इक्वेशन, त्यानंतर हे दुसरं आणि या तिसऱ्या, या तिन्ही इक्वेशन पासून अँगल XAZ इक्वल टू डॅश डॅश. XAZ इक्वल टू BYZ. BYZ नीट बघा. YBZ बघा. हा YBZ एक आन्सर आले. अजून काय आलंय दुसऱ्यांचं? हे हा अजून काय आलंय दुसऱ्याचं? गौरी तुझं काय आहे? BZY. गौरीचं आहे BZY. अजून नीट ऑब्झर्व करा. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट तर बघा या हे जे दोन अँगल आलेत आपले XAZ आणि ZBY, XAZ आणि ZBY, तर हे दोन्ही अँगल कसे आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत. बरोबर आहे. तर हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत. तर मग अल्टरनेट अँगल टेस्ट तुम्ही ऐकली असं. तर अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार तुम्ही म्हणू शकतात का हे XA पॅरलल टू DY. बघा हे ट्रान्सव्हर्सल आहे. हे काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. हा अँगल या अँगलला सारखा आहे. तर मग ही लाईन या लाईनला अल्टरनेट अँगल टेस्टनी हे दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल येऊ शकतात का नाही? तर रेडियस XA पॅरलल टू रेडियस YB कशाने? अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट. कारण की या ठिकाणी हे जे दोन अँगल आलेले आहेत हे दोन्ही आहेत अल्टरनेट अँगल्स आहेत. हे ट्रान्सव्हर्सल आहे, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. तर अल्टरनेट अँगल टेस्टनी हे जे रेडियस आहे XA हे पॅरलल आहे रेडियस YB ला. समजलं का हे क्वेश्चन? इन फिगर 3.88 या फिगर मध्ये सर्कल्स विथ सेंटर X and Y टच इंटरनली ऍट पॉइंट Z. तर या ठिकाणी हे जे दोन सर्कल आहेत ते इंटरनली टच करतायत एकमेकांना ऍट पॉइंट Z. सेगमेंट BZ इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. तर हे जे BZ आहे हा कॉर्ड आहे बिगर सर्कलचा, मोठ्या सर्कलचा. and its intersects smaller circle at point A. तर हा जो मोठ्या सर्कलचा कॉर्ड आहे BA तो या छोट्या सर्कलला काय करते? इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट A. A या पॉइंटला हा इंटरसेक्ट करते. प्रूव्ह दॅट, प्रूव्ह करायचे. काय प्रूव्ह करायचे? तर सेगमेंट AX
हा जो सेगमेंट AX आहे हा पॅरलल आहे सेगमेंट BY ला. तर हे BY आणि AX हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे या क्वेश्चन मध्ये. मी काय करणार आहे, तर या क्वेश्चन मध्ये आधी आपण ट्रायंगल कन्सिडर करूया. इन ट्रायंगल XAZ, बघा कोणता ट्रायंगल घेतलाय मी, XAZ. तर या ट्रायंगल मध्ये मला सांगा सेगमेंट XA हा कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट कशाला, XZ ला. रिझन काय आहे, Radius. रेडियस. तर रेडियस हा शब्द नाही वापरायचा कारण की दोन आहे. रेडियाय Daddy. रेडियाय ऑफ द सेम सर्कलचे हे दोन्ही रेडियस आहेत. ठीक आहे. तर त्यामुळं सेगमेंट XA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट XZ. बघा हा XA आणि XZ हे दोन्ही पण या छोट्या सर्कलचे काय आहेत, रेडियस आहेत. म्हणून या ठिकाणी हे दोन्ही कॉन्ग्रुएंट लिहिले. आता मला सांगा हे दोन या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत हे दोन. तर या ट्रायंगल मध्ये XAZ, बघा XAZ या ट्रायंगल मध्ये मग हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही पण अँगल काय असणार आहेत, मग काय असणार आहेत, अँगल XZA आणि दुसरा अँगल XAZ. तर हे दोन्ही अँगल कसे आहेत, हे दोन्ही अँगल XZA, बघा XZA आणि दुसरा आहे XAZ. हे दोन्ही अँगल कसे आहेत एकमेकांना, बघा इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट आहेत. रिझन काय सांगा, रिझन काय आहे, हे दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे, पण रिझन काय आहे, आता झालंय आपलं मागच्याच क्वेश्चन मध्ये झालं, आयसोसेलस Triangle theorem. व्हेरी गुड आयसोसेलस ट्रायंगल थेरम. कारण की एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड जर सारख्या असत्या तर त्या ठिकाणी त्याचे जे करस्पॉन्डिंग अँगल असतात हे आणि हे ते पण एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. कशाने, आयसोसेलस ट्रायंगल थेरमने. ठीक आहे. तर याला मी इक्वेशन 1 दिला. आता या ठिकाणी आता मी अजून एक ट्रायंगल कन्सिडर करणार आहे. तर इन ट्रायंगल YBZ, बघा YBZ. तर या ट्रायंगल मध्ये मला सांगा सेगमेंट YB हा कॉन्ग्रुएंट आहे कुणाला, YZ. सेगमेंट YB कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, हा YZ ला. व्हेरी गुड, YZ ला. रिझन काय, हे YB रेडियाय ऑफ द सेम सर्कल. व्हेरी गुड. तर मग मला सांगा इथं जसं या ठिकाणी हे दोन अँगल सारखे होते तर या ठिकाणी मग कोणते दोन अँगल सारखे येणार, YZB, बघा YZB हा जो अँगल आहे YZB, तर हा कुणाला इक्वल होणार, YB. करेक्ट. बघा तर ह्या ठिकाणी आता तुम्ही काय सांगितलं मला, ही साइड आणि ही साइड सेम आहे कोणत्या ट्रायंगल मध्ये, YBZ हा जो मोठा ट्रायंगल आहे त्यामध्ये ही साइड आणि ही साइड सारखी आहे. तर मग हा अँगल आणि हा अँगल पण सेम राहणार.
बरोबर आहे. तर आता आपण कोणता लिहिलाय वाय झेड बी लिहिलाय वाय झेड बी, तर मग इकडला कोणता असणार आहे वाय बी झेड राहणार वाय बी झेड. व्हेरी गुड वाय बी Z. झेड. रिझन काय Isosceles triangle theorem. आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. व्हेरी गुड. Theorem. तर या ठिकाणी रिझन येणार आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. आता आता हा जो अँगल आहे बघा एक्स झेड ए अँगल एक्स झेड ए बघा एक्स झेड ए हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. इथं आपण लिहिलेला आहे कुणाला एक्स ए झेड ला. बघा एक्स ए झेड ला. तर मी एक्स झेड ए म्हणजे असं लिहू शकतो का बघा अँगल एक्स झेड ए म्हणजेच अँगल वाय झेड वाय एक्स झेड ए एक मिनिट एक्स झेड ए आणि झेड बी झेड बी वाय झेड बी आपण काय लिहिले या ठिकाणी हा इथपर्यंत आले एक्स झेड ए वाय एक्स झेड आणि बी ए झेड बी ए झेड. एक मिनिट बघा इथं मी आधी लिहून घेतो मग तुम्हाला सांगतो एक्सप्लेन. तर या ठिकाणी काय आहे बघा अँगल एक्स झेड ए हा कॉन्ग्रुएंट दिलेला आहे वाय बी झेड ला. आता बघा हे दोन्ही एकमेकांना कशी कॉन्ग्रुएंट दिले एक्स झेड ए आणि अजून एक दिलं यांनी एक मिनिट अँगल एक्स ए झेड हा कॉन्ग्रुएंट दिलेला आहे अँगल वाय बी झेड ला. तर हे दोन आपल्याला नीट लक्ष द्यायचे आपल्याला. बघा काय कसे आले बघा. तर अँगल एक्स झेड ए बघा या फिगर मध्ये एक्स झेड ए कुठे एक्स झेड ए हा एक्स झेड ए हा एक कॉन्ग्रुएंट दिलाय वाय बी झेड ला वाय बी झेड ला. बरोबर आहे का एक्स झेड ए एक्स झेड ए म्हणजेच काय वाय झेड ए वाय झेड ए आपण काय लिहिलं इथं वाय झेड बी आणि वाय बी झेड वाय झेड बी आणि वाय बी झेड इथं एक्स झेड ए. तर वाय झेड ए आहे का इथं वाय झेड ए. तर बघा या ठिकाणी आपण अँगल एक्स ए झेड या फिगर मध्ये बघा अँगल एक्स ए झेड हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल वाय बी झेड ला वाय बी झेड ला. तर या ठिकाणी हे दोन अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट कशाने फ्रॉम 1 and 2 या दोन्ही इक्वेशन. कारण की या ठिकाणी एक्स झेड ए आणि वाय झेड बी हे दोन्ही काय आहेत एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी एक्स ए झेड वाय बी झेड ला कॉन्ग्रुएंट. तर हे फ्रॉम 1 and 2 आपण या ठिकाणी घेतले. तर या ठिकाणी बघा या फिगर मध्ये बी झेड हे जे बी झेड आहे तर हा जो बी झेड आहे तो ट्रान्सव्हर्सल आहे या सेगमेंट बी वाय आणि ए एक्स ला. तर या ठिकाणी हे जे दोन अँगल आहेत हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. तर हे दोन अँगल कसे आहेत तर ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल.
तर हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर या करस्पॉन्डिंग अँगल साठी या ठिकाणी एक ट्रान्सव्हर्सल आणि 2 सेगमेंट दिलेले आहेत. तर ही कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होईल. तर या करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी हे जे BY आहे ते या AX ला आपण पॅरलल म्हणू शकतो करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी. तर क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी कंप्लीट झालाय.